आणि इकडे आता गाईस हळदीचा प्रोग्राम तयारी सुरू झाली हळदीच्या प्रोग्रामची. बस 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 अरे मग नेटवर लाव ना डाटावर. सो गाईस आता आम्ही हळदीसाठी रेडी व्हायला घेतलेला आहे. मी आणि दीदीने ट्रेनिंग केली आहे कुर्तीची आणि पॅन्ट पण आमची सेम सेमच आहे. ती पूर्ण मेकअप करते आणि मग टचअप करणारे थोडा थोडासा. मामी थांब मी चुकते. थांब मी उठते. आणि आता गाईज मी हेअर स्टार्ट केले. दीदी खूप सुंदर दिसते. दीदी पहिले तिच्या घेते मग ती माझ्या घेते. म्हणजे पण मी तिला बोलते की तुझ्या बघून माझ्या पण बघून. पंजाबी कुडी. अजून आपल्याला क्लिप घ्यायची आहे दीदी. कसली क्लिप? हळदीच्या लुकची. सगळ्यांनी सेम सेम. ब्लाऊज पण सेम आहेत का तुमचे? शूटिंग करते हो. ब्लॉग मध्ये ऍड करेल. ही पण माझी मावशी, ही पण मावशी, ही पण मावशी आणि ती मम्मी. नाव घेते तुमचा सगळ्यांचा मान राखून. नाव घेते अगं गेला शंकराच्या पिढीवर. तोंडी पाठ येते. नाव घ्या नाव घ्या नाव काय घेऊ. माधवरावांचं नाव घेत्या आधीच्या दिवशी. मागे पण बोल छान छान बोल छान छान छान. वाव बोल वाव वा वा बोल बोल तू. जोडी तुम्ही मी झाकून जाऊ. हाताला हात लावा फक्त. हा मला आणि वहिनीला एवढी भूक लागली की आम्ही डायरेक्ट वडापाव खायला घेतला. एवढा काय दिसत नसेल. अनुजला माहिती नाही खायला घेतला हा ना. माझ्या तर दुसरा या काय हो बहिणी.
आता सांग कोणाची डिफरन्स आहे गाईज आमचे नाचून नाचून पाय बघा कसे झालेत. तुझी चप्पल घातलेली नाचून नाचून हो पाय तर बघ आमचे. कार्तिक तर लई नाचतो बाई तू छोटा कार्तिक. सो गाईज आजचा डे झाला खूप छान झाला. थोडीशी घाई गडबड झाली आहे ना थोडीशी. अरे किती गाई वडवण नुसता गोंधळ गोंधळ. देवा देवा देवा. त्यामध्ये लेट झालं DJ किती आम्हाला वहिनीकडे जायला. त्यात हळदी आम्ही काय द्यायला टायमिंग ठरवलेला तेव्हा कोणत्या टायमिंगला पोहोचलो. बसलो तिकडे आम्हाला फॅन्टा दिला, स्प्राईट दिलं, पाणी आपण दिलं. अहवाल लेखन नाही करायचं. मग मला आवडलं. मला फॅन्टा आवडली. फॅन्टा भरपूर मी आवडली. नाही पिला. मी ना फॅन्टा तू पिला. तू स्प्राईट मला पिला. भेटलंच नाही. तू स्प्राईट पिलास. मला मी ज्या पहिला जायची लगेच कोण ना कोण. जाऊ दे, हळदीची it's okay. तयारी अजून चालू होते. त्यांना असं करून दाखव. चालू आहे आवरणं चालू आहे. असं करून दाखव. आवड म्हणजे ऑलमोस्ट फक्त ते डीजेचं चालू आहे. इट्स ओके. ते एवढं काय नाही. दाखव ना. डीजेचा पण मध्ये सीन की मी हळद द्यायला गेलेली बहिणीच्या घरी उष्टी हळद आणि तोपर्यंत सगळे नाचायला लागले आणि मी जस्ट रिटर्न आले की डीजेचा काहीतरी घोटाळा झाला. गोठाळा नाही झाला. मशीन चेंज केली. बाकी काय नाही. का मग जो तो ओनर होता त्याला ती मशीन पाहिजे होती म्हणून त्याने दुसरी मशीन दिली आणि मशीन घेऊन गेला तो. पण आपला किती टाइम वेस्ट झाला. कमी झालं ना. खूप जास्त. मग वाजवायचं ना 1 वाजेपर्यंत. कोण नाही बोललं तुम्हाला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग्स. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. झोपा.